भगवंतांची अशी उत्तरे ऐकल्यावर तो ब्राह्मण द्रोण म्हणाला, तुम्ही देव आहात का, गंधर्व आहात का, यक्ष आहात किंवा मनुष्य आहात असे विचारले असता आपण नाही म्हणता, तर मग आदरणीय महाशय आपण आहात तरी कोण? भगवान बुद्ध म्हणाले, ब्राह्मणा, जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवाचा निराश केला नव्हता, माझ्या आसवाचा म्हणजे माझ्या अश्रूंचा निराश केला नव्हता, म्हणजे जोपर्यंत मी अश्रू नष्ट केले नव्हते तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो. पण आता मी आसवापासून मुक्त झालो आहे, माझ्या अश्रूंपासून म्हणजेच दुःखापासून मुक्त झालो आहे आणि मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे. मुळाचे विच्छेदन करून म्हणजे विच्छेदन करणे म्हणजे शस्त्रक्रिया करून काढून टाकणे. आपण शवविच्छेदन हा शब्द ऐकला असेल. विच्छेदन म्हणजे शस्त्रक्रिया करून काढून टाकणे. असे मी मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे. तालवृक्ष म्हणजे एक मोठे फांद्याविहीन म्हणजेच फांद्या नसलेले झाड, अशा झाडासारखा मी झालेलो आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाहीत त्याप्रमाणे माझेही आहे. ज्याप्रमाणे जलात म्हणजे पाण्यात जन्म घेणारी कमललता पाण्यातून वर येते आणि तरी सुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही, त्याप्रमाणे हे ब्राह्मणा, मी या जगात जन्मास आलो, जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पृष्ट असा राहिलो. अस्पृष्ट म्हणजे ज्याला स्पर्श केला नाही असा मी राहिलो. म्हणून हे ब्राह्मणा, तू मला एक तथागत म्हणजेच ज्ञानी पुरुष असे समज.